हॅलो. बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई अनुभव शेअर करायचा होता मला. हा करा ताई. कुठून बोलताय? मी अहिल्यानगर मधून. अच्छा अच्छा. हा हा बोला ताई. नाही नाव सांगू सांगा. तुम्ही? बरं नका सांगू. काय अनुभवलं ताई? कधीपासून आहात सेवेत? आता 2000 आहे मी. अरे बापरे. नाही माझ्याकडून. हा हा हा. कारण शेतातली कामं असतात ना भरपूर. बरोबर बरोबर. तर काय? हा. माझं की नाही केसचं काय काम चालू होतं. काय ताई? कोर्टात केस चालू होती. कशाबद्दल? असंच वाद झाला होता आमचा घरगुती. म्हणजे अच्छा भावकीतला घर. अच्छा भावकीतला. हा हा. भावकीतला झाला होता. हा तर चालूच असतं. हा बरोबर. हो, ते आमच्या सासूबाईंना जरा मारहाण केलती. हा हा हा. त्याच्यामुळे बऱ्याच दिवस चालले ते केस, 4-5 वर्ष जवळ. एवढे? हो, 4 वर्ष कंप्लीट चालली. बापरे. हा मग? खरं काय स्वामींचं काही माहित नव्हतं मला. अच्छा. हम्म. मग? नंतर नंतर असे स्वामी म्हणजे दत्तगुरूंचं करत होते मी पहिल्यांदा. बरोबर. हा. मग अच्छा नंतर दत्तगुरूंच्या सेवेत होत्यातच म्हणजे तुम्ही. हा, होतेच तशी. हा हा. फक्त नामस्मरण करत होते, असं बाकी काही नाही. बरोबर. हा. नंतर मग स्वामी आले. अच्छा. हा हा. मग स्वामींना काय सेवा बोलले, केली तुम्ही? सेवा तर काहीच नाही केली. हा. फक्त नामस्मरण करत होते फक्त. काहीच नाही हा. सेवा केली. काही माहितच नव्हतं ना त्या सेवेबद्दल. कसं करायचं. बरोबर आहे. बरोबर. हा. नंतर मठात जायला लागले. आहे का तुमच्या इथे केंद्र आहे? हो, आहे 10 किलोमीटर आहे केंद्र. मग तरी जात होता तुम्ही एवढ्या लांब? हा, कधीतरी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जायचं. हा 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 हा. स्वामींना असं बोलले, स्वामी आता हे कोर्ट कचेरी आता लय कंटाळा आलाय. अय्यो, खरंय खरंय. माझे मिस्टर पण असे ड्रायव्हर आहेत ना. अच्छा. हा हा हा. त्यामुळे त्यांना बाहेरून यायला जाणं लय तकलीफ होती. तारीख आली की बरोबर. बघायचं. हा 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 हा. मी म्हणलं आता हे स्वामी काही करा, हे बंद करा बरं. भेटूनच घेऊ द्या. बरोबर. ठेवलं कोर्टाच्या तरी फेऱ्या सोप्या नसतात. सगळेच घरचे वैतागले. हा. नंतर मग शेवटच्या तारखेला मी गेले. बरं. तुम्ही स्वतः गेल्या? मी म्हणजे जामीनदारच होते ना. हा हा. जामीन हा हा त्या हा. त्यांना म्हणलं शेवटची तारीख. त्या हा. तारखेनंतर मला यायलाच लागलं होतं ह्या कोर्टात. आई ग. हा. कुठल्या परिस्थितीत मिटलंच पाहिजे. हा हा तर हा. गेलो कोर्टात. हा. ती केस क्लोज झाली त्या दिवशी. त्याच दिवशी? त्याच दिवशी कोणा क्लोज झाली. कोणाच्या बाजूने लागला निर्णय? तसं काहीच नाही, फक्त मिटवून घेतलं. त्यांनी पण मिटवून घेतलं आणि आम्ही पण मिटवून घेतलं. अरे वा. बघा किती छान. परत म्हणजे मला त्या कोर्टात जायलाच लावलं नाही. अरे वा. म्हणजे त्याच दिवशी मिटलं. किती छान. बघा तुमची सेवा कारणी लागली ना ताई. हा. आणि किती दुसरा छान. अनुभव म्हणजे हा. माझ्या भावाचं 4-5 लाख रुपये कर्ज होतं. बाप रे. हा. ते पण असं 2-4 वर्ष झालं फेटतच नसायचं. त्या बँकेपर्यंत पैसेच जात नसायचे. मग ते पैसे कुठे जायचे? असं कमवलं की काहीतरी दुखणं तर येईल, काहीतरी हानी व्हायची, काहीतरी प्रॉब्लेम यायचंच त्याला भरपूर प्रॉब्लेम. अगो बाई. हा हा. नंतर काय झालं, ते एवढे मोठे पैसे पण कोणी देत नव्हते उसने भरायला. बरोबर. एवढे कोण देणार ताई? आता लहान आहे अच्छा. भाऊ माझा, त्याच्यामुळे हा सगळं मला सांगितलं होतं की आता काय करायचं एवढे मोठे पैसे. आणि नेमकी जी शेती आहे म्हणजे लोन ज्याच्यावर केलं ना, ते अच्छा. रोडच्या कडेलाच आहे एकदम. हा 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 हा. आणि त्याची किंमत बी भरपूर होत होती. बरं. मग? मग आता शेती जर विकायची म्हणलं तर वडील म्हणायचे मला विकायचीच नाही शेती. बरोबर नाही आहे हो ताई. शेती म्हणजे काय आता कशी विकायची ती?
नंतर मग भरूया ते कर्ज. मग असं बोलले की काहीतरी मार्ग काढा तुम्ही ह्यातून. हा 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 नाही करून त्याचं कर्ज मिटवू द्यात. म्हणजे कोणीतरी देऊ द्या ते पैसे. बरं हा बरं हा माझे मिस्टर काय म्हणायचे की एवढे मोठी रक्कम आपण पण दिल्या. पण परत जर नाही दिली ह्यांनी माघारी तर बरोबर आहे ते पण वाटतं ना बरोबर आहे. मग आपल्या नातेसंबंधात मोठा वाद होईल. हा तर म्हणलं काही करा स्वामी तुम्ही एवढं करा. तुम्ही आहे प्रार्थना त्यांच्या करत होत्या. ह्याच्यात. हा नंतर त्याचे म्हणजे पाहुण्या-रावळ्यांकडून त्यांनी पैसे घेतले. म्हणजे दिले काय थोडेफार. आमच्या मिस्टरांनीच घेतला पुढाकार त्याचा. की मी अच्छा जरा अच्छा हा 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 आपण गोळा केले. निम्मे अर्धे मी दिले. हा आणि ते आता सध्या म्हणजे अजून 50,000 राहिले. हा 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 पण आता त्याच्या मागचं टेन्शन कमी झालं म्हणजे. बरोबर आहे. आणि टेन्शनने ना म्हणजे होणारी गोष्ट होत तर नाही पण आणि त्या आजारपणात पैसे जात असतील. टेन्शन म्हणजे त्याला वाटायचं की आता निलावच होईल. शेवटच्या स्टेपला चाललं. निलावच करणार होते आणि ते नोटीस आलं तसं. बापरे तुम्ही जर बघा 6 महिन्यात पैसे नाही भरले तर आम्ही निलाव करू असं म्हणले होते ते. आणि शेती किती आहे? शेती भरपूर आहे. 3 एकर शेती आहे. म्हणजे प्लॉटिंगच आहे शेजारी. बिलकुल शेतीला धक्का लावू नका सांगा भावाला. आता तर मी केलंय माझ्या वहिनीवर. म्हणजे मी तर नाही म्हणजे स्वामींनीच केलं. ती माणसं पण कन्व्हिन्स झाली. पैसे जमा बर झाले. अरे वा स्वामींची कृपा म्हणत होती. होईल होईल ते पण सगळं नील होऊन जाईल बघा ताई त्यांचं. त्यांना स्वामी सेवेत यायला सांगा पण. मी सारखी सांगतो माझ्या भाऊजाईला स्वामी सेवेत आहे. पण त्यांचे कसं आहे बरं का हा. त्यांचे वडील पण व्यसन करतात. अच्छा आणि मोठा भाऊ पण त्यांची लईच परिस्थिती इतकं चांगलं होतं मॅडम त्यांचं की मापाच्या बाहेर. 90,000 बघ रुपये कमी महिन्याला त्यांच्या घरात ओ नाही माहिती. हा त्यामुळे ते सगळे भाऊ पण माझा मोठा व्यसन करायला लागला. खूप जोरात होतं. म्हणजे रोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत येत होता. बापरे मग हो आता आणि कमी झालं की नाही ताई? नाही अहो, तो ऐकतच नाही अजिबात ऐकत नाही. फोनच करत नाही. ताई ते केंजळे दादांनी सांगितले ना ते करा ना. ते काळी मिरीचं वगैरे ते काढा करून. हा ना पण आपण लांब आता त्यांचं कसं त्यांच्या घरच्यांना सांगितलं ना की असं असं करा की स्वामींचं करा. मी पण आता मठात येत जा. तुम्ही त्यांना जवळ आहे तिथे आरतीला पण यायला मठात. 108 आरत्या करा काही त्यांना समजतच नाही. एकदा धंदा गेले ना परत जातच नाहीत ते. असा प्रॉब्लेम आहे. मी गाणगापूरला पण एकदा नेलं. नंतर ती जायचं नावच काढत नाहीत असं देवधर्माला म्हणजे कळतच नाही लागतं त्यांना पुढाकार घेऊन. त्यांना समजायला पाहिजे खरं ते वैज्ञांना वगैरे. हो मी त्यांना सांगितलं पण नवनाथांचं पारायण करायला सांगितलं होतं. काहीच हा करत हा नाहीत. असं मग कसं होणार बरोबर आहे. केल्याशिवाय होत नाही. त्यांच्यासाठी जर मी सेवा केली तर चालेल का बरं? हा चालेल पण कसं आहे ताई त्यांनी स्वतः केलेलं अति जास्त चांगलं. हा ना मग त्याच्यामुळे मी तर करायला तयार आहे. त्यांना ना ताई दरवाजाला अमावस्येला कमीत कमी कोळा तरी बांधायला सांगा. हा अमावस्येला कोहळा बांधला का नाही? म्हणजे कोहळा काही खराब वाईट होतो. 1.25 किलोचा कोळा सांगतात ना केंजळे दादा. कोहळा बांधला त्यांनी पण तो खराब होतच नाही. लगेच खराब होतो. हो द्या खराब झाला तर तेव्हा परत बदलायचा म्हणजे त्यांच्या इथे वाईट शक्तीचा प्रादुर्भाव आहे. आणि त्यांची लहान मुलं पण विचित्रपणे वागतात. काय लहान मुलं काय? लहान मुलं पण असे सारखे भित्र्यासारखे करतात. रात्रीचे उठून बसतात 12-1 वाजता. ओरडतेत. काय पण होतंय त्यांच्या घरात. नाही नाही मग ते कोळा सारखा बांधा ताई. काहीतरी असेल तिथे घराजवळ ना म्हणजे त्यांच्या वाईट दृष्टी. मग आपण कसं असं बघितलं ना म्हणलं ना की आपण हे करा लगेच माझ्या लेकीने इकडं नेलतं गाणगापूरला सगळीकडे सांगतात आमचे वडील. म्हणजे असं त्यांच्या मनात पण काही राहत नाही. आपण केलं ना की असं असं होतंय. त्यामुळे बघा माझं डोकं बंद पडतंय त्यांच्या पुढं. बापरे तरी जसं होईल तसं करायला सांगा. कमीत कमी ते कोहळ्याचं तरी करायला सांगा होईल ताई चांगलं. मी तर स्वामींनाच म्हणते की त्यांना कुणाला तरी तुमच्या सेवेत आणा काहीतरी करा. मला कसं हा सेवेत तसं तुमचं तुम्हीच काहीतरी करा आता. अगदी बरोबर आहे खरंय होईल कारण काहीतरी स्वामी होईल जसं ताई. करू शकतात तसं आपण नाही करू शकत. अगदी अगदी खरंय.
आणि अजून तिसरा अनुभव मॅडम तो हा म्हणजे असेच आम्ही ट्रॅक्टर घेतला पहिल्या हा हा स्टार्टिंग पहिला हा हप्ता भरला तर तो हा जमाच नाही झाला. अगो बाई. नगर अर्बन बँकेमध्ये भरला होता आणि तो कटच होऊन नाही गेला. मग परत अरे त्यांचा मेसेज आला की तुम्ही आता लगेच पैसे भरा परत. अगो बाई. दुसऱ्या दिवशी परत पैसे भरले. हा ते 75,000 रुपये होते ना, हा 75,000चा हप्ता होता. तसेच राहिले ते पैसे. बँकच बंद झाली. अगो बाई. हा बऱ्याच दिवस जवळजवळ 3 वर्ष ते पैसे तसेच राहिले. त्यांनी फक्त एकदा दिवाळीच्या वेळेस 10,000 दिले मला. हा 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 जेव्हा चालू होईल ना बँक तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील. ती अगो माझ्या बाई. बँक होती. हा 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 ते आडतेवाले नसतात का त्यांची बँक असते ती प्रायव्हेट. पतपेढी का? हा म्हणजे ते धान्य विकत घेतात ना त्यांची सेपरेट बँक अच्छा. असते. हा 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 बरोबर बरोबर. हा हा त्याच्यात होते ते पैसे. नंतर 3 हा वर्ष झालं तरी पण ते पैसे भेटानातच. अरे बापरे. मी आपल्या स्वामींना म्हणलं की स्वामी ते पैसे लय कष्टाचे तो म्हणलं ते पैसे भेटू द्या आम्ही काय कुणाचे घेतलेले नाहीत ते. आणि लय ब एकदम तारमळ चालू त्यातले त्यात पैसे हप्ते भरायला पण 6 महिन्याला जमा झाले पाहिजेत ना तेवढे पैसे. बरोबर आहे. खरं आहे. मग नंतर मग 3 वर्षांनी ते पैसे असंच माझे मिस्टर म्हणले की ते 60,000 जर भेटले असते आपल्याला तर तुला हा काही पण दागिने केला असता मी बरं. हा असंच बोलले आणि आम्ही गेलो शेतात आणि गवत हा कापत होतो. हा आणि लगेच मेसेज आला मोबाईलवर की तुमचे 60,000 जमा झाले बाबा. ओ किती छान होत ही. की लगेच माझ्याकडे आले म्हणले बघनास महाराजांची किती कृपा आहे लगेच पैसे जमा झाले बोलले की नाही तोपर्यंत तर पैसे इतके अनुभव देत ना स्वामी की भरपूर. खरंच खरंच खरंच. खरं तर स्वामींचं काहीच माहिती नव्हतं बरं का मला. पण पण तरी माझी मुलगी कसं आहे आहे तिला ताई. हा हा मुलीला लई आवड होती की स्वामींचा फोटोच आणायचा म्हणायचे स्वामींचा फोटोच आणायचा आपल्याला आणायचाच. तर हा मी म्हटलं आहे ना आपल्याकडे दत्तगुरूंचा फोटो स्वामी आणि दत्तगुरू एकच आहेत. एकच आहे. बरोबर आहे. ते म्हणायचे नाही आपल्याला आणायचाच तू फोटोच आणायचा. हा आणि हा तिच्या हा पप्पांनी एक दिवस गेले तालुक्याला हा आणि नेमका गुरुवारच होता. त्या दिवशी हा अचानक घेऊन आले आम्ही तर म्हणलो नाही तर काहीच नाही. हा आणि आले संध्याकाळचे घरी म्हणले बघ ना मी काय आणले. म्हणलं आता काय हा आणलं असतं त्यांनी. हा तर आम्ही आलो घरात बघितलं तर मोठा स्वामींचा फोटो आणला. मला वा इतकं रडायला आलं. म्हणलं तू फक्त म्हणली होती की स्वामींचा फोटो आण म्हणून मनानेच आला तो. ते गुरुवारचाच आला ते पण वा संध्याकाळी. मग किती छान तेव्हापासून होतंय. स्वामींचं युट्यूबला बघता बघता तुमचे अनुभव आले. खरंच ताई हा तुम्ही छान अनुभव शेअर करताना दिवसभर पण ऐकत असते मी ते अनुभव. हो का. शेतात काम करता करता दिवसभर ते अनुभवच. मला अरे सगळं वा. काय असते काय माहिती आणि सासूबाई तर ते काय लावत असते काय माहिती मला तरी सांग काय असतं ते म्हणलं नाही समजणार ते. त्यांना पण ऐकवायचे अनुभव जरा तुम्ही ऐकता तेव्हा. हा मग त्यांना पण सांगितलं नाही की असं असं आता मी दत्त जयंतीच्या वेळेस हा आणि आजारी आहे जरा हा माझं हा हा कसं पित्ताशयामध्ये खडे झाले बघा. अरे बापरे. हा तर डॉक्टरांनी मला सांगितले ऑपरेशन करायला मी 2दा गेले हा दवाखान्यात. पण आता हा काही बरंच वाटत नाही 2 महिने होऊन गेले जवळजवळ. अरे बापरे. मला ते आपलं स्वामी चरित्र सारामृत नसतं का हा 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 मला पाहिजे होतं पुस्तक. मी तिथं मग कर्जतमध्ये ह्याच्यात तालुक्याला पण बघितलं पण मला काही हा सापडलंच नाही ते पुस्तक. हा हा ते हा म्हणले तुम्हाला घरी येऊन मागवतो मी आणि नंतर देतो. परत ते केंद्रात केंद्रात आणि नंतर केंद्रात मग त्या दिवशी गेले मी हा अहिल्यानगरला हा दवाखान्याच्या शेजारीच मठ आहे. हो का. हा हा म्हणजे ठरूनच गेले मी की मला जायचंय मग म्हणलं मी आधी दर्शन करणार मठात. हा माझा भाऊ बोलला की हा म्हणलं नंबर लावतो दवाखान्यात आणि जा मठात. दत्त जयंतीचं नेमकं गुरुचरित्राचं पारायण चालू होतं तिथं. अरे वा. आणि मग मी म्हणलं आता स्वामी माझा नंबर कधी येईल म्हणलं आता नंबर हा लवकर आला तर मला तुमचं दर्शन होईल पण आज काहीही करा मला दर्शनच पाहिजे. मी हा आज येणार म्हणजे येणार मठात. तोपर्यंत हा मठ बंद होऊ नका देऊ. कधी कधी तो पहिल्या वेळेस गेलते त्यावेळेस कुलूप होतं ना त्याला. हा हा बरोबर. हा तसं म्हणलं की 2 पेशंट घेतले की डॉक्टरांनी लगेच मला घेतलं. हा आणि
मी गेले दवाखान्यात चेकअप केलं हा आणि लगेच गेले मग मठात. मग हा तिथं तिथं चालूच होतं. तिथं त्या ताई होत्या बसलेल्या, त्यांना मी हा विचारलं तर मला असं असं पुस्तक पाहिजे, आहे का इथं? हा. म्हणलं आहे ना इथं, इथं दुकान आहे, झाली लगेच. अरे वा. मला ते पुस्तक भेटलं, इतकं आनंद झाला मला. म्हणलं आता स्वामी माझ्याकडून कधी होईल वही पारायण, म्हणजे मी कधी वाचलंच नाही ते. बरोबर, त्यामुळे म्हणजे टेन्शन थोडं. म्हणजे सोपं आहे का, अवघड आहे का, माझ्याकडून होईल का, मी आधीच आजारी आहे, म्हणजे सारखं सारखं उठावं लागेल मला, म्हणजे असं हा वाटायचं. आलं आणि म्हणलं मिस्टरांनी, म्हणलं मला पारायणच करायचं आहे. हा हे होऊ द्यात म्हणलं. म्हणले आता जमून का, म्हणलं काय होईल आता, हा दत्त जयंतीचं पहिल्या एकाच दिवशी सगळं वाचणार मी. हा युट्यूबला बघितलं, पूजा मांडणी केली हा. आणि स्वामींना म्हणलं आता मला पारायण होऊस तर माझं दुखून देऊ नका फक्त, आई ग. हा. कारण मला मध्ये मध्ये उठायला लावू नका. मग बरोबर. मी ते एकाच दिवशी सगळं पारायण केलं. बाप रे. एकदम व्यवस्थित झालं पारायण, पण व्यवस्थित झालं. 2 दिवस अजिबात काही दुखलं नाही आणि काहीच नाही, एकदम फ्रेश वाटायला लागलं. ओ, बघा किती छान ताई. नाही होईल स्वामींची तुमचं. किती कृपा आहे. मला ना ताई प्रदीप दादांचा नंबर पाहिजे होता, मी शोधते पण मला नंबरच सापडत नाही. मला मेसेज करत आहे, मी पाठवते जे जे आहेत माझ्याकडे नंबर. म्हणलं दादांना फोन करून बघावा की ह्या आरोग्य सेवा घेते त्यांच्याकडून. हो हो. तुम्ही महिला सहकारी ग्रुपवर नाही आहेत का? नाही अगं. बरं, तुम्ही मला तर मेसेज करा की मला त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय, मी तुम्हाला लिंक पाठवते. हो चालेल. श्री स्वामी समर्थ ताई, मी शेअर श्री करते. हो श्री स्वामी समर्थ.